पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत। 31 जुलैपर्यंत जमावबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत। गर्दी पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय। बुशी डॅम, गडकिल्ले, लोणावळा, खंडाळ्यातील पर्यटन स्थळांवरही जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। तर काही दिवसांपूर्वीच बुशी डॅम परिसरात बुशी डॅम मध्ये 5 जण वाहून गेलेले होते आणि या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालेले आहे आणि आता जमावबंदीचे आदेश देण्यात आले। पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर हे जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत। तर या संदर्भात अधिक बोलतात आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, बुशी डॅम मध्ये काही दिवसापूर्वी 5 जण वाहून गेलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून दखल घेतली जाते, काळजी घेतली जाते। पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर जमावबंदी आदेश लागू असणार आहेत, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी 31 जुलैपर्यंत हे आदेश लागू केलेले आहेत। यामध्ये 5 जणांपेक्षा जास्त लोकांना पर्यटन स्थळावर थांबता येणार नाही आणि ज्या ठिकाणी धबधबे आहेत त्या ठिकाणी 1 किलोमीटरपर्यंत वाहन सुद्धा नेता येणार नाही, गर्दी करता येणार नाही। पुण्यातले जे पर्यटन स्थळ आहेत, खडकवासला असेल, टेमघर असेल, भुशी डॅम, लोणावळ्यातल्या घटनेनंतर या सर्व ठिकाणी जे प्रशासन आहे ते सतर्क झालेलं असून त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत। पर्यटक मोठ्या प्रमाणात पुण्या मुंबईहून शनिवार रविवारी सिंहगड, खडकवासला, लोणावळा, भाटकर, मुळशी धरण या ठिकाणी येत असतात, परंतु सध्या मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ते पुढील काही दिवसात हवामान खात्याने वर्तवली आहे आणि त्या ठिकाणी पर्यटकांनी साहसी धाडस करून जाऊ नये, आपला जीव धोक्यात घालू नये, त्यासाठी सरकार आणि प्रशासन सतर्क झालेलं आहे। लोणावळ्यातल्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत की पुणे जिल्ह्यातले इंदापूर पासून ते लोणावळ्यापर्यंत जे जे पर्यटन स्थळे आहेत त्या ठिकाणी पर्यटकांना जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत आणि 31 जुलैपर्यंत हे कायम असणार आहेत। त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे। प्राची, नक्कीच बालाजी, तर आता प्रशासनाने हे आदेश दिलेले आहेत आणि पर्यटकांनी देखील यांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।